नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, ही पहा मैत्रिणो, आज मी तुम्हाला जी भाजी दाखवते ती तुम्हाला ओळखता येते काय पहा. मी तुम्हाला तिचं नाव बी सांगणार आहे, पण भाजी पहा कशी आहे. कधीच कुणी केली नसन आणि कधी कुणी पाहिली बी नसन अशी ही भाजी. ही भाजी मैत्रिणो खेड तालुक्यामध्ये पश्चिम मावळ आंबोली ह्या पश्चिम जिल्ह्यामधून डोंगरावरली भाजी, भांबोली गावातून डोंगरावरली ही भाजी आहे पहा मैत्रिणी. ही भाजी कधीतरीच खायला भेटते, वर्षातून एकदाच भाजी येते आणि ही भाजीचं नाव आहे भांगरीची भाजी. पहा मैत्रिणी, ही भांगरीची भाजी कधी तुम्ही पाहिली का अशी, आणि पाहिली असली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, आता ही भाजीचे देठ खूप निबार असतात. मग अशा पद्धतीने आपल्याला ही भाजीची फक्त पानं खुडून घ्यायच्यात पहा मैत्रिणी. अशा पद्धतीने संपूर्ण मी पानं ही खुडून दाखवणार आहे तुम्हाला. अशा पद्धतीने हे बघा, देठ अजिबात येऊन द्यायचं नाही आहे ह्या भाजीतलं. हे बघा, कारण की देठ खूप निबर असतं. आणि ही भाजी आपली संपूर्ण नेसून झालेली पाहू शकता इथं. त्याच्यानंतर अशी पकडून ह्या भाजीला अक्षरशः बारीक अशी मस्त चिरून घ्यायची बरं का. जास्त बारीकही नाही चिरायची, मोठी मोठी चिरायची पाहू शकता तुम्ही. आता ही संपूर्ण भाजी मी अशी चिरून घेणार आहे पहा. आणि अशा मावळातल्या भाज्या कधीतरीच खायला भेटतात. शक्यतो मलासुद्धा नाही भेटत, पण आमच्या इथली ठाकरं ही डोंगरावरली भाजी कधीतरीच खायला भेटतील. कसं आहे, मलासुद्धा नसती भेटली खायला, कारण की आमच्या इथली जी काम करायला येतात ना ठाकरं आमच्या वावरात, ती आणून देतात आणि ती जातात आणायला. दिवसभर ह्या भाज्या खुडीत राहतात आणि खरंच त्यांच्या खुडण्याला म्हणतात ना, एक कष्ट, खूप मोठं कष्ट असतात. सकाळ ते संध्याकाळपर्यंत जातात आणि ह्या भाज्या खुडून आणतात. पहा, इथं कढईमध्ये हे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आणि पुन्हा आपण भाजी चेक करूया मैत्रिणींनो आणि भाजी पाहूया. भाजीला थोडासा ह्या वाफळायला टाईम लागतो बरं का. एक कमीत कमी 10 मिनटं तरी ह्या भाजीला वाफळायला टाईम लागतो. चला, पुन्हा झाकण ठेवूया 5 मिनटं आणि पुन्हा आपण 5 मिनटांनी पाहायचं आहे. पहा, आता भाजी आपली मस्त अशी वाफळलेली आहे. असं नाही, ह्या भाजीचा अजिबात गाळ वगैरे काहीही होणार नाही आहे. पहा, मस्त मोकळी फडफडीत अशी भाजी, पानाला पानसुद्धा चिकटत नाही. आता भाजी छानपैकी अगदी वाफळून झालेली आहे. आता ही भाजी आपण उतरून घेऊ आणि तोपर्यंत धुवूनही घेऊ. चला, आता पुढची तयारी. इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे पहा. कढईमध्ये टाकणारे मी 2 पळ्या तेल, कारण की ह्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं. आणि अशी भाजी डोंगरावरची खाल्ली की खरंच कुठलेही आजार वगैरे होत नाही आणि शरीरासाठी खरंच खूप पौष्टिक ही भाजी आहे. चला, आता जिरी मोहरी टाकली, लसूण ठेचला आहे थोडासा, तोसुद्धा टाकला आहे. त्याच्यानंतर टाकून द्यायचा आहे आपल्याला एक मोठा कांदा चिरलेला. तो कांदा, हा कांदा व्यवस्थित परततोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. मग चला, पुढची तयारी काय करायची ते सुद्धा तुम्हाला सांगते. आता मैत्रिणी, कांदा एकदा चांगल्या पद्धतीने खालवर करून घ्यायचं आहे पहा. कांदा खालवर केला की इकडे लगेच पुढच्या तयारीला लागायचं. इथं बघा, एक पाण्याने ही भाजी धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला अगदीच घट्ट अशी पिळून घ्यायची पहा. एकदम अशी घट्ट पिळून घेणारे पाहू शकता तुम्ही. पहा, भाजी पिळून घेतल्यावर अक्षरशः माझ्या हाताच्या एका मुठीतच बसलेली एवढीच भाजी झालेली आहे पाहू शकता. अगदी घट्ट अशी भाजी पिळून घेतलेली आहे. आणि पुन्हा आपण त्या ताटात ही भाजी पूर्ण अशी फोडून घेणार आहे पहा. फोडल्याच्या नंतर अजिबात म्हणजे पानाला पान कसंच चिकटत नाही ह्या भाजीचं. आणि खरंच ही भाजी खायला खूप अप्रतिम आहे. चला, आता पूर्ण मोकळी केलेली आहे ही भाजी पहा. अशा पद्धतीने संपूर्ण भाजी मोकळी करायची आणि थोडा जरी देठ राहिला की तो लगेच काढून टाकायचा. हो का, पूर्ण देठ निबार असतो हा. त्याच्यानंतर आपण पाहूया आपला कांदा परतला आहे. अगदी छान पद्धतीने हा कांदा परतलेला आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं असं हे वाटून घेतलेलं आहे पहा. आपण फोडणीला बी टाकलेलं आहे लसूण.
आणि वाटणासुद्धा टाकलेला आहे. लसूण आणि हे मिरच्यांचं अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का. मस्त असं परतून झालं पाहिजे, कच्चापणा पूर्ण त्याचा गेला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी चांगलं असं मस्त असं हे करून घ्यायचं आहे, आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान परतून झालेलं आहे पाहू शकता. आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ त्याच्यात बेतानीच टाकायचं, कारण की शिजल्यावर भाजी खूपच कमी होते. अगदी परफेक्ट असं मीठ टाकलेलं आहे मी, जास्त नाही कमी बी नाही. चला आता पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्या संपूर्ण मिरचीला लसणाला मीठ लागत. आणि त्याच्यानंतर ही मोकळी केलेली भाजी त्याच्यात आपल्याला टाकून द्यायची. पहा अशा पद्धतीने. आता ही भाजी टाकल्याच्या नंतर आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची, तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट. हा शेंगदाण्याचा कूट लय बारीक नाही, लय जाडसर नाही, असा मध्यम वाटून घेतलेला कूट आपल्याला किती आवडतो किती नाही आवडत त्यानुसार टाकायचा. आता मला इथं थोडासा जास्तच आवडतो, त्याच्यामुळं मी थोडासा कूट थोडा जास्तच टाकणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशी पूर्ण भाजी हलवून घेतली. अक्षरशः आपला कूट हा सगळीकडे लागला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी थोडासा टाकणार आहे. हे बघा, आता त्याच्यातलं मी काही कूट तसाच ठेवलेला आहे, सगळा काही टाकलेला नाही आहे. म्हणजे त्याला जेवढा सूट होईल तेवढंच आपण टाकलेलं आहे. आता भाजी एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आपली पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची की 2 मिनटं तरी तिला हलवायची. 2 मिनटांनी ही भाजी हलवली. हे बघा, अशा पद्धतीने हलवायची. पूर्ण भाजी हलवून घेतलेली पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर 2 मिनटं तरी झाकण ठेवायचं. मस्त एक वाफ काढून घ्यायची, भाजी पाहायची. भाजी अगदी छान अशी झालेली आहे आपली. पहा फक्त आता पुन्हा आपल्याला 2-3 मिनटं तिला खालवर करायची बरं का. चांगली गॅस फास्ट करून अगदी छान अशी भाजी ही हलवून घ्यायची आहे. पाहू शकता मस्तपैकी. भाजीचा रंग बी पहा अजिबात ढळला नाही आणि अक्षरशः हिरवीगार ही भाजी दिसते. मग नक्कीच मला सांगा, ही भाजी कुणी कुणी खाल्ली, कुणी कुणी केली. शक्यतो कुणी केली नसन, तुम्ही कधी पाहिली नसन ही भाजी. पहा आता पूर्ण भाजी आपली ही तयार झालेली आहे बरं का. भाजी तयार झाली. आता आपण गॅस बंद करून इथं मी एक प्लेट घेणार आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला संपूर्ण भाजी काढून दाखवणार आहे. पहा चला मग आता भाजी आपण काढून घेऊया. पहा भाजी काढताना सुद्धा अजिबात गिचका नाही, काय नाही, एकदम मोकळी फडफडीत अशी ही भाजी झालेली आहे. आणि हिचा रंग बी खूप छान दिसतो, दिसायला बी खूप अप्रतिम दिसते, खायला बी खूप टेस्टी. मग पहा, आजची तुम्हाला जर भाजी आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा मला सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा सांगा. बाय.